नमस्कार, मी हेमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीवर ग्लोबल रिपोर्टमध्ये देशविदेशातल्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहणार आहोत. सुरुवात करूया पाकिस्तानमधल्या बातमीनं. बातमी आहे पाकिस्तानच्या सिंधमधून. सिंध प्रांताच्या विधानसभेत चक्क बिहारी बाबूंचा उल्लेख झाला आणि एकच गदारोळ झाला. नेमकं काय झालं? बिहार आणि पाकिस्तानचा काय संबंध आहे? पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट. हे आहेत पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे आमदार सय्यद एजाजुल हक. अत्यंत तावातावानं ते त्यांची मस्करी करणाऱ्यांना उत्तर देत आहेत. त्यांचा उल्लेख करताना काही लोकप्रतिनिधींनी त्यांना कुत्सितपणे बिहारी म्हटलं आणि त्यावरूनच सय्यद यांनी विधानसभेतील इतर लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावले. त्यांनी नेमकं काय सुनावलं ते ऐकूया. मैं कहना चाहता हूं कि बिहारी गाली नहीं है. बिहारी वो लोग हैं जिन्होंने पाकिस्तान बनाया था. जब ये नारा लगा था हिंदुस्तान पे कि बच के रहेगा हिंदुस्तान और बन के रहेगा पाकिस्तान, ये वो बिहारी हैं. पाकिस्तान उन बिहारियों की वजह से वजूद में आया है. आज 50 साल गुजरने के बावजूद बांग्लादेश के महसूरी ने पाकिस्तान के कैंपों पे जो नारा लगा रहे हैं पाकिस्तान जिंदाबाद का, वो ये बिहारी है. आज आप गाली समझ रहे हैं बिहारी को. आज आप बिहारियों को गैर कानूनी तारीके वतन कह रहे हैं. आज आप बिहारी को, बिहारी लफ्ज को गाली बता रहे हैं. आप भूल गए कि ये बिहारी कौन है. जैसे कि मैंने अपनी तकरीर के आगाज में कहा कि ये मेरे अजदाद की कुर्बानियों का समर है पाकिस्तान. बिहारी म्हटल्यानंतर संतापलेले सय्यद एजाजुल हक कोण आहेत पाहूया. सय्यद एजाजुल हक हे पाकिस्तानी राजकारणी आहेत. 2024 मध्ये ते विधानसभा निवडणुकीतून सिंध प्रांतातून निवडून आले. कराची पश्चिम 6च्या मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट तर्फे निवडणूक लढली. 16व्या विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून गेले. कराची या सिंध प्रांताच्या राजधानीत बिहारी मुसलमान अधिक आहेत. सय्यद एजाजुल हक हे याच बिहारी मुसलमान गटातून येतात. मात्र पाकिस्तानच्या सिंध विधानसभेत बिहारी असा उल्लेख करत मस्करी करण्यात आल्यानंतर सय्यद एजाज चांगलेच संतापले. बिहारमुळेच पाकिस्तानचा जन्म झाला असं त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं. मैं कहना चाहता हूं कि बिहारी गाली नहीं है. बिहारी वो लोग हैं जिन्होंने पाकिस्तान बनाया था. जब ये नारा लगा था हिंदुस्तान पे कि बच के रहेगा हिंदुस्तान और बन के रहेगा पाकिस्तान. भारत पाकिस्तान फाळणीचा प्रस्ताव जेव्हा मांडला गेला तेव्हा त्यावर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पठाणांनी मतदान केलं. त्यांची संख्या सर्वाधिक होती. फाळणीवेळी हेच पठाण पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व म्हणजे आताचा बांगलादेशमध्ये गेले. पाकिस्तानमध्ये जाताना हे पठाण आर्थिकदृष्ट्या संपन्न होते. मात्र पाकिस्तानात गेल्यानंतर ते अचानक मुहाजीर म्हणजेच प्रवासी झाले. तिथूनच त्यांच्या परिचयासह अस्तित्वाचा लढा सुरू झाला. अत्यंत उपहासात्मकरित्या बिहारी शब्दाचा वापर केला जाऊ लागला. पाकिस्तानात मुहाजीर म्हणजेच प्रवासी असणारे असे अनेक गट आहेत. त्यांचा समावेश अल्पसंख्याकांमध्ये करण्यात आला. या गटांमध्ये सुन्नी मुसलमानांची संख्या अधिक आहे. आजही या बिहारी मुसलमानांच्या वंशजांना या उपहासाचा सामना करावा लागतो. त्याला सिंध प्रांताच्या विधानसभेत सय्यद एजाज यांनी उत्तर देत त्यांच्या संतापाला वाट मोकळी करून दिली. फाळणीवेळी भारताच्या उत्तर प्रदेश किंवा बिहारमधून हे मुसलमान नागरिक मोठ्या आशेनं नवी स्वप्न उराशी बाळगत पाकिस्तानात गेले खरे. मात्र पाकिस्तानमध्येच त्यांना एखाद्या आश्रिताप्रमाणे वागणूक मिळाली आणि तीच सल सय्यद एजाज यांच्या भाषणातून व्यक्त झाली.